काय ना की एक होतं माळीन हा चित्रपट उत्कृष्ट चित्रपट आहे, पण त्याला तेवढा प्रेक्षक वर्ग मिळत नाहीये. सो एक होतं माळीन हा चित्रपट मी पाहिलाय. कसा आहे चित्रपट जाणून घेऊ, ह्या चित्रपटाचा रिव्ह्यू करू. सो होपफुली व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहाल, इंटरेस्टिंग होईल. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. सो मराठी चित्रपटांच्या कलेक्शन्स आणि रिव्ह्यूसाठी आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि जर का व्हिडिओ आवडले तर लाईक करा आणि हाईप नक्की करा, जे की कमेंटच्या बाजूला बटन आहे. सो एक होतं माळीन हा चित्रपटाची पहिला आपण कथा जाणून घेऊ, जी की खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप धक्कादायक किंवा वेदनादायक कथा आहे. म्हणजे 2014 साली माळीन ह्या गावामध्ये जे लँडस्लाइड झालं होतं, भूस्खलन जे म्हणतो आपण त्याला, जे लँडस्लाइड झालं होतं त्याच्यामुळे जे अख्खं गाव गाडलं गेलं होतं. त्याच्यामध्ये अनेक म्हणजे 150 ते 151 लोकांचा मृत्यू झाला होता त्याच्यामध्ये. सो तर तीच ही कथा आहे. सुरुवातीला कसं आनंदित गाव राहतं, कशी ती नाती होती त्या गावामध्ये, कसं गाव होतं हे सगळं दाखवलंय. आणि त्याच्यानंतर मग तो जो लँडस्लाइड होतो त्याच्यानंतर किती भयान परिस्थिती होते आणि कसं ते सामोरे जातात ते सगळं दाखवलेलं आहे. आता आपण ह्या चित्रपटात जो अभिनय झालेला आहे सगळ्यांचा त्याबद्दल बोलूयात. तर सगळ्यात पहिला तर जे लीड ऍक्ट्रेस आहेत अश्विनी कासार यांचं काम उत्कृष्ट झालंय आणि लीड ऍक्टर यांचं सुद्धा सगळ्यांची कामं चांगलं आहे. अभिजित श्वेतचंद्र यांचं काम सुद्धा चांगलं आहे. सगळ्यांचा अभिनय चांगला आहे, पण ह्याची जी कथा आहे ती आपल्या म्हणजे अशा अक्षरशः अंगावर येते आणि त्यामुळे तो अभिनय म्हणजे खराखुरा अभिनय वाटतं सगळ्याच कलाकारांचा माझ्या मते. आता आपण फर्स्ट हाफ, सेकंड हाफ आणि स्क्रीन प्ले बद्दल बोलूया. फर्स्ट हाफ ह्या चित्रपटाचा थोडा स्लो आहे, थोडा संत गतीने चालतो माझ्या मते. म्हणजे हा फर्स्ट हाफ मध्ये त्या गावातली लोक, त्यांच्यातली बॉन्डिंग, ते त्या गावामध्ये कसं सगळं आनंदी वातावरण, ते सगळं दाखवणं थोडा स्लो वाटतं. पण सेकंड हाफ मध्ये जेव्हा ती लँडस्लाइड होते आणि ते सगळं एवढा पिकअप होतो चित्रपट, ते बघायला चांगलं वाटतं. पण तेव्हा जेव्हा झालं असेल ते अनुभव जो तेव्हा त्यात तिकडच्या लोकांना किती डेंजर आला असेल किंवा काय ते भयान परिस्थिती असेल हे आपल्याला समजतं. आणि म्हणजे तो असं अंगावर येतं ते सगळं. चित्रपटाच्या व्हीएफएक्सची बाजू उत्तम सांभाळलेली आहे, उत्तम परफेक्ट व्हीएफएक्स, परफेक्ट सिनेमॅटोग्राफी, जे काही ते गावचे सीन्स, लँडस्लाइडचे सीन्स उत्तम झालेले आहेत. फक्त ह्याच्यामध्ये थोडी स्टोरी टेलिंग मध्ये कमकुवत बाजू वाटते आणि थोडासा स्क्रीन प्ले अजून टाईट असता तर अजून मजा आली असती माझ्या मते. ती जर का बाजू अजून जर का सांभाळली असती स्टोरी टेलिंग आणि स्क्रीन प्लेची, तर अजून बोलतात ना भावनिक चित्रपट झाला असता आणि अजून टच झाला असता चित्रपट. म्हणजे टच होतो. क्लायमॅक्स तर इतका भावनिक किंवा इतका म्हणजे असं अंगावर येतं ते सगळं आणि खूप वाईट वाटतं. ती किती भयान परिस्थिती होती ते सगळं क्लायमॅक्स सांगून जातो आपल्याला, सेकंड हाफ सांगून जातो चित्रपटाला. सो मला तरी हा चित्रपट खूप आवडला असं म्हणता येईल. चित्रपटाची गाणी चांगली झालेली आहेत, ओके ओके गाणी आहेत. म्हणजे गोंधळाचं गाणं आणि एक सॅड सॉन्ग पण आहे, ते जे मला अजय गोगावले यांच्या आवाजामध्ये तेही चांगलं वाटलं. सो गाणी आणि बॅकग्राऊंड म्युझिक स्पेशली लँडस्लाइडच्या सीनला ते चांगलं झालेलं आहे. दिग्दर्शन दत्ता गायकर आणि राजू राणे यांचं दिग्दर्शन आहे आणि ते अजून जर का स्टोरी टेलिंगची त्याला जर का म्हणजे जी स्टोरी टेलिंग आहे ती अजून जर का स्ट्रॉंग असती आणि थोडा अजून स्क्रीन प्ले टाईट असतं फर्स्ट हाफ मध्ये स्पेशली, तर अजून डायरेक्शन उठून आलं असतं. तर थोडं अजून आता हा चित्रपट खूप आधी दिग्दर्शित झाला होता किंवा तयार झाला होता, त्यामुळे तेवढं तंत्रज्ञान, तेवढ्या गोष्टींमध्ये प्रगल्भता दिसत नाहीये. पण जर का आत्ताच्या घडीला तो झाला असता तर अजून प्रेक्षक वर्ग अटॅच झाला असं मला वाटतं. पण तरीही तुम्हाला हा वन टाइम एक्सपिरियन्स घ्यायलाच पाहिजे थिएटरमध्ये स्पेशली, कारण खूपच उत्कृष्ट चित्रपट झाला आणि ते सगळं जे दाखवलं ते मन सुन्न करणारं आहे. माळीन गावाचं जे चित्र, म्हणजे तेवढ्या लोकांचा मृत्यू, कोणाचा कुठे हात अडकलाय, तेवढं सगळं ते लँडस्लाइड येताना ते सगळं आपल्या अंगावर येतं. सो ते अनुभवायचं असेल तर तुम्ही नक्कीच हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पहा. किती स्टार्स देईल मी या चित्रपटाला, तर मी देईन ह्या चित्रपटाला 5 पैकी 3 स्टार्स आणि अर्धा स्टार स्पेशली व्हीएफएक्स साठी. सो स्पेशली 5 पैकी 3.5 स्टार्स असं देईन मी या चित्रपटाला. आणि
हा चित्रपट ओव्हरऑल चित्रपट मला खूप आवडला, पण ह्याकडे प्रेक्षक वर्ग तेवढा अटॅच होत नाहीये किंवा तेवढी लोक बघायला जात नाहीयेत. सो ते का ते माहित नाही, पण एकदा तरी नक्कीच हा चित्रपटगृहामध्ये जाऊन पाहायला पाहिजे असं मला वाटतं. सो तुम्ही जर का चित्रपट पाहिला तर नक्की सांगा. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट द लिस्ट स्वतःची काळजी घ्या.